नमस्कार. हालो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. ह्या कार्यक्रमात आपण आरोग्य, शिक्षण, करिअर, प्रॉपर्टी अशा विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि तज्ञांकडून अधिक मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण शैक्षणिक विषयावरती चर्चा करणार आहोत. तरुणांच्या मनातले प्रश्न ह्या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला ह्याविषयी अधिक मार्गदर्शन करतायत या विषयातील तज्ञ प्राध्यापक डॉक्टर एस सोनावणे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सोनावणे सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. प्रोफेसर डॉक्टर सुरेश सोनावणे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास सोनावणे सर हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा आहेत. गरुड झेपमध्ये 4 ते 5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेतात आणि गरुड झेप अकॅडमीच्या आता माध्यमातून जवळपास 4000पेक्षाही अधिक विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये दाखल झालेले आहेत. नुकत्याच लागलेल्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेमध्ये 300हून अधिक विद्यार्थी यशस्वी झालेत. चला तर आज आपण तरुणांच्या नेमक्या प्रश्नांमध्ये काय नेमकं उत्तरं दडलेली आहेत सोनावणे सरांकडून ह्याबद्दलच जाणून घेऊया लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर नुकत्याच 10वी 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि 10वी 12वीचा टप्पा एकदा ओलांडला की आपल्याला नेमकं करिअर काय करायचंय, कशात करायचंय ह्याची चिंता प्रत्येक विद्यार्थ्याला लागून राहिलेली असते. तर अशा ह्याच्यामध्ये खास करून आज आपण स्पर्धा परीक्षांबद्दल जर विचार केला, कारण की गरुड झेप अकॅडमी स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय खरं तर उत्कृष्ट अशी अकॅडमी म्हणून समजली जाते, अतिशय लोकप्रिय अशी अकॅडमी आहे. तर ह्या अशा विद्यार्थ्यांना तुम्ही 10वी 12वी परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे विद्यार्थ्यांची नेमकी ह्या स्पर्धा परीक्षांसाठी काय काय नेमकी पात्रता असायला हवी त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस कोणता विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होतो किंवा 12वी त्या ठिकाणी परीक्षा देतो, आता 2 पार्ट असतात. एक तर परीक्षा देणं आणि त्यानंतर निकाल लागणं. 2 मध्ये खूप मोठा 2 ते 3 महिन्याचा गॅप असतो. यामध्ये विद्यार्थ्यांना ठरवावं लागतं की मला आयुष्यात काय करायचं आहे, कोणत्या ठिकाणी जायचं आहे, कोणते मार्ग अवलंबायचे आहेत आणि कोणती नोकरी मिळणार नाही मिळणार हे प्रश्न विद्यार्थ्याच्या मनात नेहमी असतात. तर 10वी झालेले जे विद्यार्थी आता आहेत, ज्यांनी पेपर दिलेले आहेत, त्यांनी मनामध्ये एक खुणगाट बांधणं गरजेचे की मी सरकारी नोकरीत कुठे कुठे जाऊ शकतो. मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, यामध्ये माझे मार्ग कोणते आहेत, मला कशा पद्धतीने तयारी करावी लागेल हे समजून घेणं गरजेचं आहे. जे 12वीचे पेपर दिलेले विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा या प्रश्नाकडे विशेष लक्ष द्यावं की माझ्या भविष्यामध्ये मी कोणकोणत्या नोकरीच्या परीक्षा देऊ शकेल, कोणत्या ठिकाणी जाऊ शकेल, कोणते मार्ग मला त्या ठिकाणी मिळतील, यावरती अभ्यास करणं आणि तयारीला लागणं गरजेचं आहे. बरोबर आहे. अर्थातच ही नेमकी कशी तयारी करायची आणि ह्या तयारीसाठी नेमकी आपल्याला किती मेहनत घ्यायची या सगळ्याबद्दलचं प्रशिक्षण आज गरुड झेप अकॅडमीतर्फे ठिकठिकाणी दिलं जात आहे. महाराष्ट्रभर तुमच्या शाखा आहेत आणि या शाखांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय आणि आता जवळपास 300हून जास्त विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन परीक्षेत पासही झालेले आहेत. अर्थात सर ह्या निमित्ताने अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की जर आता 10वी 12वीच्या ह्या परीक्षा तर संपलेल्या आहेत, मात्र ह्या परीक्षांना जेव्हा परीक्षा संपल्यानंतर स्पर्धा परीक्षांची खरं तर तयारी करणं देखील तितकंच आवश्यक आहे. ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण खरं तर शैक्षणिक वर्षात म्हणजे जेव्हा शाळेत आपण शिकत असतो तेव्हापासून जर सुरू केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का आणि तो कसा काय? खरं तर शैक्षणिक सुरुवात ही आतापासूनच करणं गरजेचं असतं. आपण बघतो की बाहेर फिरल्यानंतर आपल्याला सर्व ऑफिसर जे असतात ते बाहेरच्या राज्याचे बघायला मिळतात. याची कारणं एकदा त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. 5वी 7वी पासून विद्यार्थ्याला सांगितलं जातं तू कलेक्टर बनणार, तू IPS बनणार, तू IG बनणार, तू डिफेन्समध्ये जाणार, तू मेजर बनणार, हे तिथं माहिती दिल्या जाते. त्यामुळे ते विद्यार्थी शिक्षणासोबत ही तयारी करत असतात. आपल्याकडे थोडीशी पद्धत त्या ठिकाणी वेगळी आहे. किमान 10वी नंतर तरी विद्यार्थ्यांनी या तयारीला लागावं, म्हणजेच ते ऑफिसर बनू शकतील आणि चांगल्या पदावरती जाऊ शकतील. मुख्य उद्देश असा असतो की लवकर तयारी करायचा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा या दोन्ही जर सोबत केल्या तर 11वी 12वी चालू असताना तुमच्या स्पर्धा परीक्षेची 100% तयारी पूर्ण होते आणि 11वी 12वी पूर्ण होते. त्यामुळे जेव्हा तुमचं वय 16.5 पासून 19.5 पर्यंत डिफेन्स साईडच्या नोकऱ्या असतात, 17.5 नंतर आर्मी साईडची नोकरी चालू होते आणि 18 वर्षानंतर पूर्ण नोकऱ्यांची त्या ठिकाणी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असते. जो विद्यार्थी 18 वर्ष पूर्ण करतो त्याला कुठलीही परीक्षा गव्हर्नमेंटची, मग ती सेंट्रल असो की राज्य शासनाची असो, दोन्हीची परीक्षा देता येते. म्हणून दोन्ही तयारी जर सोबत केली तर 18 वर्षी किंवा 19 वर्षी विद्यार्थी नोकरीला लागू शकतात आणि हेच विद्यार्थी असतात की जे जास्तीत जास्त त्या ठिकाणी नोकरीपर्यंत पोहोचतात. बरोबर आहे. अर्थातच नोकरीपर्यंत कसं पोहोचायचं, ह्या स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जायचंय ह्याचं तुम्हाला सर्व प्रशिक्षण गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून मिळणार आहे. ज्यांना कोणाला गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण घ्यायचे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि जेणेकरून तुम्हाला ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचं असेल
आणि खरं तर कॉलेज करता करता ह्या स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला योग्य पद्धतीने स्वतः सोनावणे सर मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांची टीमही त्यांच्यासोबत असते. आपण आता काही बाजूला स्क्रीनवरती काही फोटोज बघतोय की जे विजेते झालेले, जे स्पर्धक इथे पास झालेले, त्यांना देखील ते खरं तर प्रोत्साहन देत असतात. सर, ह्याच अनुषंगाने मला आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण की आज स्पर्धा परीक्षा म्हटलं की कुठेतरी आपण बघितलं तर मनोबल वाढवणं फार महत्त्वाचं असतं. स्पर्धा परीक्षांमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होत असतात. तर अशा वेळेस जेव्हा स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करतो तेव्हा आपण कॉलेज आणि अर्थात या स्पर्धा परीक्षा यांचा ताळमेळ कसा साधला पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस कुठलाही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये येतो तेव्हा 11वी-12वीचं प्रशिक्षण असेल किंवा ग्रॅज्युएशनचं शिक्षण असेल, हे त्याचं त्या ठिकाणी 30% त्या ठिकाणी पूर्ण होतं आणि 70% सिलेबस हा स्पर्धा परीक्षेचा घेतला जातो. या दोन्हींची जर वेळ आपण बघितली तर आज 11वी-12वीचा सिलेबस स्पर्धा परीक्षेला जसा तसा असतो, त्यातले प्रश्न तसेच पडतात. म्हणजे दोन्ही गोष्टी शिकवताना एकत्रितपणे जर शिकवल्या तर विद्यार्थी 11वी-12वी उत्तीर्ण होणारच आहे, त्याला चांगली टक्केवारी पण पडणार आहेत आणि दुसरा भाग म्हणजे तो नोकरीला सुद्धा लागणार आहेत. आपण बघतो की असे असंख्य विद्यार्थी आहेत की त्यांनी 12वीचं शिक्षण घेतलं, त्यांना चांगले टक्के पडलेत. मी तर म्हणेल 100 पैकी 100 टक्के पडूनही त्यावरती कुठलीही नोकरी नसतेच. कारण आता शिक्षणाबरोबर तुम्ही कोणत्या परीक्षा देतात आणि त्यात किती मार्क मिळवतात यावरती नोकरी आहेत. असे काही विद्यार्थी असतात ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय, PhD झाली आहे, पण त्यांच्या हातामध्ये कुठलीही नोकरी नाही, ते निराश होतात. याचे कारण समजून घ्या की जर दोन्ही तयारी केली असती तर तो अभ्यासक्रम पूर्ण झाला असता आणि स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कुठल्याही परीक्षा देता आल्या असत्या आणि त्यातून एक जाहिरात निघाल्यानंतर एक नोकरी त्यांना मिळाली असती. पण उलट एक झालं की त्यांनी फक्त शिक्षण घेत गेले आणि वय त्या ठिकाणी पुढे पुढे जात गेलं आणि त्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे. आता जे विद्यार्थी दोन्ही गोष्टी करण्याचे ठरवतात त्यांनी तर खरंच या दोन्ही गोष्टी सोबत करायला पाहिजेत. तुम्ही तयारी कुठे करतात, कशी करतात याला महत्त्व नाही आहे, पण दोन्ही जर तुम्ही आज नाही केलं तर नक्कीच तुम्हाला उद्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी वेळ लागेल आणि स्पर्धा परीक्षेत येता येत नाही. म्हणून 11वी-12वी सोबत त्या ठिकाणी शिक्षण किंवा ग्रॅज्युएशन सोबत स्पर्धा परीक्षा करणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी. अर्थातच म्हणजे तुम्ही आता जो सल्ला दिलेला आहे तो आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही पटला असेल की जेणेकरून जर आपण महाविद्यालयीन शिक्षण घेता येता ह्या स्पर्धांची तयारी केली तर नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. मात्र एखाद्या विद्यार्थ्याला सैन्य दलात जायचं असेल, सैन्य अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकी काय पात्रता लागते? ज्यावेळेस आपण डिफेन्स साईटला बोलतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं असतं की कमी वयामध्ये अधिकारी बनणं. ही एक परीक्षा असते जी एनडीएची परीक्षा, आपण यावरती चर्चा केलेलीच आहे. एनडीएच्या माध्यमातून विद्यार्थी डिफेन्स साईटला जाऊ शकतात अधिकारी पदावरती. मग ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलाचे उच्च पदस्थ अधिकारी बनू शकतात. ही तयारी तुम्हाला 10वी नंतर करावी लागते. 10वी नंतर लगेच तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला 16.5 वर्षापासून 19.5 वर्षापर्यंत वयाच्या या परीक्षा देता येणार आहेत आणि या परीक्षेतून तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या ऑफिसरही बनू शकतात. ही परीक्षा कशा पद्धतीने असते ते पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा UPSC परीक्षा घेते तेव्हा ती परीक्षा तितकीच त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते. मग UPSCच्या परीक्षेतले 2 पेपर तुम्ही समजून घ्यावे लागेल. 300 मार्काचा मॅथ्सचा पेपर असेल, 600 मार्काचा GSचा पेपर असेल. हे दोन्हीचं मिश्रण तुमचा निकाल ठरतो. त्यानंतर SSB इंटरव्ह्यूची तयारी पण ही एका दिवसात होते का? तर मुळात नाही. किमान 2-3 वर्ष तुम्हाला सलग तयारी करावी लागतात. एका विद्यार्थ्याला 5 ते 6 चान्स या परीक्षा देण्यासाठी असतात आणि ज्या वेळेस विद्यार्थी येतो तिथून प्रथमतः एका वर्षात 2 परीक्षा म्हटलं तरी 3 वर्षामध्ये त्याला 6 परीक्षा भेटतील किंवा 5 भेटतील. वयानुसार आपल्याला हे चान्स भेटत असतात. विद्यार्थ्यांनी जर मनात घेतलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या चान्सला नक्कीच तो एनडीएची परीक्षा पास करू शकतो आणि तिथं पोहोचू शकतो. हा झाला अधिकारी बनण्याचा मार्ग. आता दुसरा प्रश्न पडतो, जर मी अधिकारी बनलो नाही तर मला नोकरी मिळणारच नाही का? तर खरंच नोकरी मिळू शकते. त्याच्या खालच्या काही परीक्षा असतात, जसं नेव्हीमध्ये MR SSRच्या परीक्षा आहेत, एअरफोर्समध्ये X ग्रुप Y ग्रुपच्या परीक्षा आहेत. त्यानंतर डिफेन्समध्ये आर्मीमध्ये जायचं असेल क्लर्क, नर्सिंग असिस्टंट, टेक्निकल या परीक्षा तुम्हाला देता येतात. मुलींसाठी त्या ठिकाणी नर्सिंग असिस्टंटच्या पेपरमध्ये तुम्हाला नर्सिंग डिपार्टमेंटला त्या आर्मीमध्ये जाता येतं. यासारखे असंख्य पदं आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या मार्गाने सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतो. डिफेन्समध्ये आपण अर्धसैनिक बल पण आहे, तिकडे सुद्धा जाता येतं. SSB असेल, त्यानंतर SRPF, CISF इथे सुद्धा विद्यार्थी नोकरी करू शकतात. बरोबर. अर्थात आपण आता डिफेन्स बद्दल बोललो किंवा आपण आर्मी बद्दल बोलतो, ह्या सगळ्याबद्दल बोलताना एक महत्त्वाचा प्रश्न
येतो तो म्हणजे साधारणपणे जेव्हा 10वी-12वी नंतर विद्यार्थी करिअर करू पाहतात ह्या सगळ्या आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये, तर तेव्हा त्यांना साधारणपणे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी कोणतं शैक्षणिक क्षेत्र निवडायचं आहे, कारण जेणेकरून ते ह्याच्यामध्ये अजून तरबेज होतील आणि अर्थातच त्याचा फायदा पुढच्या या त्यांच्या करिअरसाठी होऊ शकेल. खरं तर कोणत्या क्षेत्राकडे जावं हे सांगणं विद्यार्थ्याला स्वतःला ठरवावं लागेल. पण मी हे नक्की सांगेल की जर तुम्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी असाल, सायन्स शाखेमधून तुम्ही जात असाल, तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्राच्या परीक्षा देता येतात. तसं आर्ट्स आणि कॉमर्समध्ये नाही आहे. म्हणजे जर कला शाखा आणि वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही जायचं ठरवलं तर तुमचे काही मार्ग बंद होतात. नेव्ही आणि एअरफोर्सला तुम्हाला जाता येत नाही. बाकी सर्व ठिकाणी तुमचं शिक्षण चालेल. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी हेच सांगतोय की तुम्ही विज्ञान शाखा म्हणजे सायन्समधून त्या ठिकाणी शिक्षण घ्या. त्याचा फायदा तुम्हाला पुढे होईल. मार्क किती पडतात याला महत्त्व नाही आहे. 60% पडणारा विद्यार्थी सुद्धा 100%च्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत क्रॉस करू शकतो. ही मानसिकता असते की काही विद्यार्थी हुशार नाही आहेत, त्यांना त्या ठिकाणी हे गोष्टी येत नाही, अशी जेव्हा भावना त्या ठिकाणी तयार होते तेव्हा हे विद्यार्थी त्या ठिकाणी न्यूनगंड पाळतात. मला पालकांना एक सांगायचंय, त्यांचं मनोधैर्य वाढवा आणि ते सुद्धा जातात. आत्ताच एक निकाल पोलीस भरतीचा लागला, त्यामध्ये 124 विद्यार्थी सक्सेस झाले. त्यातले बरेचसे विद्यार्थी असे होते की त्यांनी कदाचित आल्यानंतर त्यांचे मार्क आपण बघितले तर 20-25च्या आत राहायचे, पण त्यांनी या भरतीमध्ये टॉप केलेले आहे. जिल्ह्यातून काही प्रथम क्रमांक आलेत आणि ज्यावेळेस ते टॉप करतात तेव्हा आम्हालाही त्यांचं मनोधैर्य त्या ठिकाणी वाढवण्यासाठी काही गिफ्टच्या स्वरूपात त्यांना आम्ही बाईक दिल्या. याचं कारण असं की बाकीच्या विद्यार्थ्यावरती याचा परिणाम व्हावा, त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी ठामपणे सांगावं की नाही मी लागू शकतो, मी तिथे जाऊ शकतो. बरोबर आहे. पण मग हे स्पर्धा परीक्षांची तुम्ही जेव्हा तयारी करून घेतात ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडनं, त्या यशस्वी देखील होताना दिसतात आपल्याला. मात्र ह्या सगळ्याची ट्रेनिंग कशा पद्धतीने चालतं, नेमकी काय अभ्यासक्रम असतो त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस गरुड जेपच्या दिनचर्येबद्दल आपण बोलतो तेव्हा एक अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2009 पासून आतापर्यंतचा आमचा शेड्यूल प्रत्येक वेळेस परीक्षेनुसार पॅटर्न बदलतच चाललेला आहे. ज्यावेळेस आपण स्वतःला त्या ठिकाणी अपग्रेड करतो, त्यामध्ये स्वतःमध्ये बदल करतो, परीक्षेच्या दृष्टीने, निकालाच्या दृष्टीने आणि विद्यार्थी लागण्याच्या दृष्टीने. कारण सर्वात पहिली जर कोणती पायरी असेल तर तो आहे निकाल. पालकांनी ज्या विश्वासाने आपल्याकडे विद्यार्थी पाठवतात त्यांना निकाल अपेक्षित असतो. विद्यार्थी कुठे ना कुठे 2 वर्षात 3 वर्षात त्या ठिकाणी नोकरी मिळालीच पाहिजे, ही जी भावना असते. त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी एक वेळापत्रक तयार केलेलं असतं. सकाळी उठण्यापासून त्यांचा उठण्याचा कालावधी, त्यांना उठवण्यासाठी सेपरेट शिक्षक असतात. 5 वाजेला त्या ठिकाणी दिनक्रम चालू झाल्यानंतर 5 ते 7, 7:30, 8 वाजेपर्यंत त्यांची मैदानी चाचणी, त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जेवणाची तयारी असेल ती केल्या जाते. त्यानंतर जर आपण बघितलं तर 9 ते 12-1 पर्यंत त्यांचे लेक्चर चालतात, ज्यामध्ये त्यांचे शैक्षणिक लेक्चर असतील, त्यानंतर स्पर्धा परीक्षेचे तासिक असतील. या संपूर्ण तासिकाचे नियोजन केलं जातं. हा शेड्यूल चालू होतो सकाळी 5 ला, संपतो रात्री 10 पर्यंत. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक लक्ष दिलं जातं. कारण आज आपण बघतोय की पालकांकडे एवढा वेळ नाहीये की मुलाला एका गोष्टीमध्ये ते पूर्ण तयारी करून घेतील किंवा तिथपर्यंत पोहोचवतील. आणि पालक विद्यार्थ्यावर लक्ष न दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये स्वतःची मानसिकता त्याची कमी व्हायला लागते. मित्रपणा त्याला त्या ठिकाणी मागे खेचत असतो. हे विद्यार्थ्यांना आज कळत नाही, पण वय गेल्यानंतर लक्षात येतं मी त्यावेळेस निर्णय घेतला असता तर तो निर्णय योग्य राहिला असता. आणि सर्वात महत्त्वाचं, स्पर्धा परीक्षेत टिकणं गरजेचं आहे. जो टिकतो, तो शेड्यूल पाळतो, तो नक्कीच नोकरी मिळवतो. अगदी. आणि मला वाटतं की हे सगळं प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे ते गरुड जेप अकॅडमीच्या माध्यमातून. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी उत्तम प्रकारे ह्या सगळ्या संदर्भातलं प्रशिक्षण दिलं जातं. ज्यांना कोणाला स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा आहे आणि स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने याचं ट्रेनिंग दिलं जातं आहे किंवा ह्या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं असेल त्यांनी ह्या नंबरवरती तर संपर्क साधायचा आहे, पण स्वतः देखील त्या ठिकाणी जाऊन यायचं आहे. सर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि तरुणांच्या मनातले इतरही काही प्रश्न आहेत ते आपण ह्या सगळ्याच्या निमित्ताने दूर करूयात. यानंतर हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण तरुणांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतोय सोनावणे सरांकडून. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येऊया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर ह्या तरुणांचा जो संभ्रम आहे स्पर्धा परीक्षांबद्दलचा तो आपण दूर करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र जेव्हा आर्मी ट्रेनिंग सेंटरबद्दल आपण बोललं जातं तर आज ऐकी बात आहे की हे अनेक सेंटर्स जे आहेत ते रिकामे पडलेले आहेत, ओस पडलेले आहेत. ह्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि तुम्ही याबद्दल काय सांगाल?
ही सत्य परिस्थिती आहे. करोनानंतर 2 वर्षामध्ये कुठलीही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडलेली नाही आहे. आज आर्मी ट्रेनिंग सेंटरचा जर विचार केला तर संपूर्ण भारतात कितीतरी ट्रेनिंग सेंटर आज रिकामे आहेत. तिथं एकही विद्यार्थ्याची ट्रेनिंग चालू नाही आहे. यावरती कोटी रुपयाचा खर्च होतो. सैनिक घडवण्यामध्ये ट्रेनिंग सेंटरचा एक मोठा वाटा असतो. आज हे संपूर्ण ट्रेनिंग सेंटर रिकामे आहेत. याचं कारण असं की कोरोनामुळे त्या भरती प्रक्रिया पार पडल्या नाहीत. पण आता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भरती प्रक्रिया पार पडतील आणि हे संपूर्ण ट्रेनिंग सेंटर त्या ठिकाणी फुल होतील आणि तयारी चालू होईल. आता विद्यार्थ्यांना संधी आहे की हे जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथं आपण पोहोचायचं की तयारी करणारे विद्यार्थी पोहोचतील. कारण जो आता तयारी करेल तो नोकरीला लागेल. हा एक खूप मोठी संधी विद्यार्थ्यांना चालून आलेली आहे. आपण जर जागांचा विचार केला तर आर्मीमध्ये आत्ताच लष्कर अधिकाऱ्यांनी डिक्लेअर केलं होतं की 1 ते 1.5 लाख सैनिक भरती होऊ शकते. त्यापेक्षाही जास्त ती संख्या असेल तर त्यामध्ये प्रत्येक ARO वाईज आता त्या ठिकाणी भरती निघेल. मग पुणे असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या संधी आता विद्यार्थ्यांना चालून येणार आहेत. त्यामध्ये तुम्ही GD पद म्हणा, टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग असिस्टंट या सर्व पदावरती पोहोचू शकतात. म्हणून ट्रेनिंग सेंटर खाली आहेत. ही सत्य परिस्थिती आहेत. पण लवकरच ती भरती चालू होईल. पण विद्यार्थ्यांनी तेवढी तयारी केलेली असेल तर ते तिथं पोहोचू शकतील. अगदी. आणि मला वाटतं की आत्ताचा जो विद्यार्थी वर्ग आहे तो नक्कीच यामध्ये उतरणार आहे आणि त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हायचं असेल ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पोलीस भरती संदर्भात. आज पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांना तुम्ही या निमित्ताने काय मार्गदर्शन कराल? पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना मी एक सांगू इच्छितो की 2019ला एक भरती प्रक्रिया पार पडली. ती पण 3200 जागांची सर्वात छोटी भरती प्रक्रिया. आत्ताच सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी एक निर्णय दिला होता की 11 ते 12 हजार पदांची ती भरती प्रक्रिया राबवतील आणि लवकरच ती तयारी चालू होईल. विद्यार्थ्यांनो, ही तुम्हाला संधी आहे. कारण कोरोनाच्या परिस्थितीनंतर मोठी भरती तुम्हाला मिळालेली नसेल, मनामध्ये त्या ठिकाणी गैरसमज असतील, भरती होणार नाही, मग तयारी करायची नाही, थांबायचं नाही. स्पर्धा परीक्षेत तुम्ही थांबले नाही तर ती जागा तुमच्या हातातून जाते. महाराष्ट्र पोलीस भरती नक्कीच होणार आहेत. मग ती 12,000ची होईल की 7,000ची हे बघण्यापेक्षा आज तयारी करा. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा यामध्ये चांगले गुण तुमचे वाढवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा भरतीला तुम्ही सामोरे जाल तेव्हा नक्कीच तुम्हाला तिथं यश मिळालं पाहिजे आणि फायनल सिलेक्शनमध्ये तुमचं नाव असायला हवं. असं जर वाटत असेल तर ती आतापासून तयारी करणं गरजेचं आहे. पोलीस भरतीचा एक इतिहास आहे की पोलीस भरती ही त्या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यावाईज होते. त्यामध्ये जे विद्यार्थी वरचे मेरिटला क्रॉस करतात तेच तिथे लागू शकतात. आता मुलींच्या पण 50% जागा पोलीस भरतीमध्ये आहेत. मुलींची संख्या पोलीस भरतीमध्ये वाढते आणि महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्ण पारदर्शक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडते. जे गरीब घरचे विद्यार्थी आहेत, मनातील तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यानंतर होतकरू विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी नक्कीच तिथे पोहोचतात. आताच्या सरकारी नोकरीबद्दल विद्यार्थ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. कोणती जाहिरात पडते आणि आपण तिथे जाऊ शकतो. बरोबर. आणि अर्थातच आता शिक्षण घेता घेता तुम्ही या स्पर्धा परीक्षांना सामोरं गेलात तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि मुलांनीच नव्हे तर मुलींनी देखील या स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणं आवश्यक आहे. त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? ज्यावेळेस मुलींच्या शिक्षणाचा विचार येतो तेव्हा पालक त्या ठिकाणी कदाचित उदासीन बघायला मिळत होते. आता ते राहिलेलं नाही आहे. प्रत्येक पालकाला वाटतं, ग्रामीण भागातल्या असे काही गावं आहेत की तिथल्या विद्यार्थिनी आता सैन्य विभागात गेल्या म्हणून मोठे मोठे सत्कार होताना आपल्याला बघायला मिळालेत. पोलीसमध्ये मुलींचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्यावेळेस मागच्या भरतीचा विचार आम्ही केला तेव्हा 124 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेत गरुड झेपचे. त्यापैकी किमान 70 ते 80 मुली होत्या. म्हणजे हे प्रमाण एकदम वाढलेलं आहे. मुलींनी तिथे यश मिळवलं आहे. आणि यशच नाही तर जालना जिल्ह्यातली पहिली आलेली मुलगी त्या ठिकाणी गरुड झेपची मिळाली. ठाणेमध्ये त्या ठिकाणी पहिली आलेली मुलगी त्या ठिकाणी गरुड झेपची मिळाली. हे केव्हा होतं तर त्यांनी जेव्हा यश मिळवलं, कुठल्या ना कुठल्या मार्गाने पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवला आणि ते तिथं पोहोचले. अगदी मला वाटतं की आणि स्पर्धा परीक्षांची तयारी आत्तापासूनच केली तर नक्कीच या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि ही नेमकी तयारी कशी करायची तर गरुड झेपच्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही ही तयारी करू शकता आणि त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही तरुणांच्या मनातला जो काही संभ्रम होता स्पर्धा परीक्षांबद्दलचा तो या निमित्ताने दूर केलाय. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.